Hello friends, I am Mr. S.U. Misa from Mechanical Department going to teach you a very simple chapter of our Applied Mechanics subject, Simple Machines. Simple machine, in this chapter we have to cover the different concept related to the efforts, related to the load, what is the mechanical advantage, what is the velocity ratio, what is the efficiency, what is the ideal load, what is meant by friction. All these points we have to cover in this PPT. मित्रांनो, या अप्लाइड मेकॅनिक्सच्या या सिंपल मशीन चॅप्टर मध्ये आपल्याला सगळ्यात आधी माहिती पाहिजे तर सिंपल मशीन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय द सिंपल मशीन. व्हॉट इज द सिंपल मशीन? इट इज अ डिव्हाइस यूज्ड टू लिफ्ट द हेवी लोड बाय अप्लाइंग कंपॅरेटिव्हली स्मॉलर एफर्ट्स कॉल्ड ॲज अ सिंपल मशीन. इथं तुम्हाला ज्या डायग्राम्स दिसत आहेत त्या प्रत्येक डायग्राम हे काय आहेत, एक प्रकारचं सिंपल मशीन आहे. एक प्रकारचं सिंपल मशीन आहे. सिंपल मशीन मध्ये आपण काय करतोय बघा, जे आपल्याला वर्क करायचं आहे ते कमीत कमी एफर्ट मध्ये कसं करता येईल याचा आपण अभ्यास करतोय. सिंपल मशीन म्हणजे एक असं डिव्हाइस जे जास्तीत जास्त लोड कमीत कमी एफर्ट्स मध्ये उचलतं, त्याला आपण काय म्हणतोय, सिंपल मशीन म्हणतोय. व्हॉट इज मीन बाय द सिंपल मशीन? सिंपल मशीन इज अ मशीन which lift the heavy load by applying comparatively smaller efforts. Okay, this is the definition of simple machine. After that, what is mean by the load? Load means what? It is a weight to be lifted. And what is mean by the effort? Efforts means it is a force applied to lift a load. For example, इथं जे आपल्याला एक्झाम्पल दिसतोय त्या एक्झाम्पल मध्ये बघा, आपल्याला 1 टन हा लोड उचलायचा आहे. 1 टन हा काय झाला, लोड झाला. जे वजन आपल्याला उचलायचं आहे त्याला काय म्हणायचं, लोड. लोड आपण दाखवतोय कशानं, तर W या अक्षरानं आपण लोड दाखवतोय. आणि व्हॉट इज बाय द एफर्ट? हा लोड उचलण्यासाठी आपल्याला काहीतरी ताकद खर्च करावी लागते. ही जी ताकद आपण खर्च करतोय त्याला एफर्ट्स असं म्हणतोय. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला एक माणूस दिसत असेल जो 1 टन लोड उचलतोय आणि इकडे बघा एका बाजूला तो आपली एफर्ट्स लावतोय. एफर्ट्स म्हणजे काय? एफर्ट्स हा एक प्रकारचा काय आहे, फोर्सच आहे. आणि लोड पण काय आहे, एक प्रकारचा फोर्सच आहे. Okay, there is a slight difference between load and efforts. What is the load? Load is a weight to be lifted. And what is the effort? Effort is a force applied to lift the load. Okay, concept clear झाले असेल. बाळांनो, आपण या चॅप्टर मध्ये पूर्णपणे लोड आणि एफर्ट्स या दोन कन्सेप्ट वरतीच फार काम करणार आहे. त्यामुळे लोड आणि एफर्ट्स या कन्सेप्ट माहिती असणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मीन्स व्हॉट? इट इज द रेशो ऑफ लोड टू बी लिफ्टेड अँड एफर्ट अप्लाइड टू लिफ्ट द लोड. What is the mechanical advantage? Mechanical advantage is the ratio of load to be lifted and effort applied to lift the load. It is nothing but your mechanical advantage. आता बघा बाळांनो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय? मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे बघा बाळांनो, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय? वेट टू बी लिफ्टेड. वेट म्हणजे काय? W डिवाइडेड बाय एफर्ट्स अप्लाइड, W अपॉन P. W अपॉन P हा जो रेशो आपल्याला मिळणार आहे त्याला आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज असं म्हणायचं. आता बघा बाळांनो, W जे आहे, वेट जे आहे ते आपण न्यूटन मध्ये मेजर करतोय आणि एफर्ट जो आहे तो एक प्रकारचा फोर्स आहे, तो पण आपण न्यूटन मध्ये मेजर करतोय. त्याच्यामुळे न्यूटन न्यूटन कॅन्सल होतं आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला कुठलंही युनिट येत नाही. ओके, आता बघा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज वरून आपल्याला कळतं काय तर बघा, समजा MA मीन्स व्हॉट? इट इज अ मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. आता याच्यामध्ये बघा, ह्या रेशो मध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा रेशो आहे. रेशो असल्यामुळे काय कळतं आपल्याला, ज्या मशीननं एफर्ट जास्तीत जास्त दिलेला आहे, ज्या मशीननं एफर्ट जास्तीत जास्त वापरलेला आहे त्याचा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असणार, कमी असणार. बरोबर. आणि ज्या मशीननं एफर्ट कमीत कमी वापरलेला आहे त्याचं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय असणार, जास्त असणार. त्यामुळे बघा, मशीन चांगलं कुठं कसं ओळखायचं, तर ज्या मशीनचं मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू जास्त असेल ते मशीन चांगलं. कारण का, याचा अर्थ असा होतो की त्या मशीननं एफर्ट्स जे आहेत ते कमीत कमी वापरलेल्या आहेत. त्यामुळे मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचं हे सिग्निफिकन्स आहे, ते लक्षात ठेवा. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज मध्ये आपण काय काय बघितलं, तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज हा रेशो आहे कशाचा, तर लोड टू द एफर्ट. ओके, नाउ
नेक्स्ट कन्सेप्ट इज नाउ व्हेलॉसिटी रेशो बघताना बघा बाळांनो आपण काय बघायचं आहे, इट इज अ रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट टू द करस्पॉन्डिंग डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. इट इज द distance ratio of distance traveled by the effort to the corresponding distance moved by the load. means what, ज्यावेळी मी एखादी रस्सी ओढून घेतोय बरोबर, एखादी रस्सी ओढताना आता फॉर इथं बघा हा जो माणूस तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये हा जो मुलगा वरती काहीतरी लोड उचलतोय आणि काहीतरी लोड उचलताना त्याला ही जी रस्सी आहे रस्सी काय करायला लागणार, खेचायला लागणार ह्या डायरेक्शनला, म्हणजेच काय तो इथं एफर्ट पी लावतोय बरोबर आहे. मग मी असं म्हणलं की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस एफर्ट पी इज वाय, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस एफर्ट पी इज वाय अँड ड्यू टू धिस एफर्ट, ह्या एफर्ट मुळे काय होणार आहे, हा जो लोड आहे तो वरती उचलला जाणार आहे, लोड जो आहे तो वरती उचलला जाणार आहे. मग आपण असं कन्सिडर करूया हा जो लोड वरती उचलला गेलेला आहे तो x या डिस्टन्सनं वरती उचललेला आहे. काय सांगितलं आपण, एफर्ट p जो आहे त्या एफर्ट p मुळे p न y एवढं डिस्टन्स कव्हर केलेला आहे आणि एफर्ट p मुळे हा जो लोड आहे तो वरती कितीने उचललेला आहे, x या डिस्टन्सनं वरती उचललेला आहे. मग अशा वेळेला व्हेलॉसिटी रेशो जो आहे VR, व्हेलॉसिटी रेशो VR is equal to y upon x. What is the y upon x? Y means what? It is a distance traveled by the effort, and what is the x? It is a distance traveled by the load. Y upon x is nothing but your velocity ratio. Far simple concept आहे. What is the mechanical advantage? Mechanical advantage is W upon P, and what is the VR? VR is equal to y upon x. VR is equal to y upon x. Okay, now next concept is, after the velocity ratio, next concept is input. इथं बघा बाळांनो डायग्राम मध्ये तुम्हाला दिसत असेल ह्या मशीन मध्ये, हे मशीन जर तुम्हाला वर्क करायचं असेल तर तुम्हाला इनपुट काय द्यायला लागणार आहे, इनपुट काय द्यायला लागणार आहे, तर इनपुट जे आहे तर इथं काहीतरी इनपुट द्यायला लागणार आहे. इथं जे आहे एफर्ट म्हणजेच काय, तो झाला इनपुट बरोबर आहे. एफर्ट लावल्याशिवाय मशीन तुमचं काम करणार आहे का, नाही, त्यामुळे ते मशीनला इनपुट झालं बरोबर आहे. मग इनपुट म्हणजे इनपुटचा डेफिनेशन काय सांगितलं बघा आपण, इनपुट वर्क आहे. एक्झॅक्टली इनपुट म्हणजे काय, इट इज नथिंग बट इनपुट वर्क. मग बघा P इंटू वाय, P म्हणजे काय एफर्ट, इंटू व्हॉट इज बाय द वाय, वाय म्हणजे काय बघितलंय आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट म्हणजे काय, ह्या मुलानं जेवढी रस्सी खाली खेचलेली आहे त्याला आपण काय म्हणतोय वाय बरोबर आहे. मग हे P त्यानं लावलेला एफर्ट आणि त्यानं जेवढी रस्सी खाली खेचलेली आहे ते डिस्टन्स म्हणजे वाय, P इंटू वाय ह्याला आपण काय म्हणतोय इनपुट असं म्हटलं जातं. ओके, इनपुट आपण मशीनला देतोय ह्याचा अर्थ काय होतोय, आपण मशीनवरती काम करतोय, मशीनवरती काम करतोय म्हणून इट इज अ वर्क डन ऑन द मशीन, वर्क डन ऑन द मशीन, मशीनवरती काम करतोय. कारण का आपण एफर्ट कुणावरती लावलाय, मशीनवरती लावलाय, त्यामुळे इट इज अ वर्क डन ऑन द मशीन. ओके, नाउ नेक्स्ट थिंग इज क्लिअर झाला असेल, इनपुट इज नथिंग बट इनपुट एनर्जी इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट इनपुट एनर्जी P इंटू वाय. ओके, नाउ नेक्स्ट थिंग इज, आता बघा बाळांनो हे इनपुट फोर्स लावल्यामुळं हा जो वेट आहे, वेट काय होणार आहे, वरती उचलला जाणार आहे, वेट काय आहे, वरती उचलला जाणार आहे. मग बघा W इंटू ह्या वेटनं जे डिस्टन्स कव्हर केलेला आहे त्या डिस्टन्सला आपण नाव दिलं समजा x, तर W इंटू x इज नथिंग बट युअर आउटपुट. मशीनला इनपुट आपण काय दिलं, एफर्ट हा इनपुट दिला आणि आउटपुट आपण काय, मशीननं आउटपुट काय दिले आपल्याला, तर आपल्याला मशीननं वजन जे आहे ते वरती उचलून दाखवलेलं आहे. मग वरती कितीनं उचललंय, तर W इंटू एक्स न मशीननं वरती उचललंय म्हणून ते मशीनचं काय झालं, आउटपुट झालं. ते काय झालं, मशीनचं आउटपुट. मग आउटपुट मध्ये बघा बाळांनो, आउटपुट मध्ये वर्क डन बाय द मशीन, आउटपुट म्हणजे काय, वर्क डन बाय द मशीन, आणि इनपुट म्हणजे काय, वर्क डन ऑन द मशीन. इनपुट मध्ये आपण काय करतोय, मशीन वरती वर्क करतोय आणि आउटपुट मध्ये मशीन आपल्याला वर्क करून काहीतरी देतं. इनपुट अँड आउटपुट, दिस कन्सेप्ट इज व्हेरी इंपॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, क्लिअर झाली का बघा कन्सेप्ट. W इंटू एक्स इज आउटपुट अँड P इंटू वाय इज युअर इनपुट. इथं बघा तुम्हाला आउटपुटची कन्सेप्ट बघायला मिळेल. इथं बघा आउटपुट आहे अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस्ड
It is nothing but the output and the amount of energy to lift the load. It is equal to output. Output is equal to W into X. It is a work done by the machine. इथं बघा efforts मुळे तुमचा जो लोड आहे तो वरती उचलणार आहे आणि वरती उचलल्यामुळे जो आपल्याला मिळतो तो काय झाला आउटपुट झाला. ओके. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज efficiency. What is the efficiency? Efficiency is a ratio of output energy to the input energy of any machine. What is the efficiency? Efficiency is a very important concept. Efficiency means what? Output energy to the input energy of any machine. We measure the efficiency in terms of percentage. आपण इफिशियन्सी जी आहे ते पर्सेंटेज मध्ये मोजतोय. 10% इफिशियन्सी, 20% इफिशियन्सी, 30% इफिशियन्सी, आपण टक्केवारीत इफिशियन्सी सांगतोय. इफिशियन्सी म्हणजे काय बाळांनो? आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. आउटपुट इथे दिसते बघा तुम्हाला फॉर्म्युला इफिशियन्सीचा. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इनटू 100. इट इज नथिंग बट युअर इफिशियन्सी. याच्या आधी आपण आउटपुट म्हणजे काय बघितलेलं आहे, इनपुट म्हणजे काय बघितलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय द आउटपुट? आउटपुट म्हणजे मशीनने केलेलं काम W इंटू X आणि इनपुट म्हणजे काय रे? मशीन वरती केलेलं काम म्हणजेच काय P इंटू Y. इट इज नथिंग बट युअर इफिशियन्सी. ओके, क्लिअर झाला असेल इफिशियन्सी म्हणजे काय. नेक्स्ट कन्सेप्ट इज लॉ ऑफ मशीन. याच्या आधी बघा इफिशियन्सी पर्यंत तुम्हाला सगळा पार्ट समजलेला असेल. याच्या पुढे आपण दुसरा एक व्हिडिओ तयार करू. इफिशियन्सी म्हणजे काय? आउटपुट टू द इनपुट. आउटपुट म्हणजे काय? अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस्ड, अमाऊंट ऑफ एनर्जी टू लिफ्ट द लोड. W इंटू X. इनपुट म्हणजे काय? P इंटू Y. वेलोसिटी रेशो म्हणजे काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट टू द करस्पॉन्डिंग डिस्टन्स मूव्ड बाय द लोड. मेकॅनिकल ऍडव्हांटेज म्हणजे काय? लोड टू बी लिफ्टेड अँड एफर्ट अप्लाइड टू लिफ्ट द लोड. ओके, लोड आणि एफर्टचे आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत. साध्या सोप्या सिंपल आपण कन्सेप्ट बघितलेले आहेत. इथं आपण थांबतोय. दुसऱ्या लेक्चरला आपण लॉ ऑफ मशीन म्हणजे काय ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.